पार्शियल फ्रॅक्शन या चॅप्टरमधील आपण केस सेकंड पाहत होतो. व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, त्यामधील आपण 2 एक्झाम्पल पाहिले होते. आता तिसरे एक्झाम्पल पाहतोय बघा. एक्झाम्पल आहे 3x² + 5x डिवायडेड बाय x² - 1 इंटू x + 1. मी एक्झाम्पल इथे लिहिलेलं आहे. आता पहिला जो फॅक्टर आहे तो आहे x² - 1. 1 म्हणजे आपण काय लिहू शकतो 1², म्हणजेच इथं आहे x² - 1². जे तुम्हाला पहिल्या आयडेंटिटीज दिलेल्या आहेत त्यामध्ये आहे बघा फॉर्म्युला a² - b². a² - b² असेल तर त्याचे फॅक्टर्स आपण कसे पाडत होतो a - b a + b. त्यानुसार इथं मी लिहिलेलं आहे बघा x - 1 इंटू x + 1. म्हणजेच पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला जो फॅक्टर दिला असेल तो पहिल्यांदा लिनियर फॅक्टर आहे का तो बघायचा. आता इथं लिनियर फॅक्टर म्हणजे काय, त्या फॅक्टरमधल्या व्हेरिएबलची पॉवर ही जर 1 असेल, जास्तीत जास्त मॅक्झिमम 1 असेल तर आपण लिनियर फॅक्टर म्हणतो. जर 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हणतो. 3 असेल 3 असेल तर क्युबिक फॅक्टर म्हणतो. इथं काय 2 म्हणजे ते क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक असेल तर लिनियरसाठी त्याचे फॅक्टर्स पडतात का बघायचं, म्हणजेच त्याची पॉवर 1 होते का बघायचं. तर इथं फॅक्टर्स पडतात कुठले आहेत x - 1 x + 1 की जे काय तुमचे लिनियर फॅक्टर झाले. आता लिनियर फॅक्टर असतील आणि ते जर रिपीट होत असतील तर काय करायचं ही केस आपण पाहतोय. आता बघा इथं फॅक्टर्स तुम्हाला मिळाले x - 1 x + 1 x + 1. आता x + 1 हा जो आहे तो काय झाला रिपीट झालेला आहे, म्हणजेच केस सेकंड आहे. त्यानुसार आपण इथं पार्शियल फ्रॅक्शन्स काय लिहिणार, a पहिल्यांदा नॉन रिपीट झालेला फॅक्टर x - 1 प्लस b x + 1 प्लस c काय येणार आहे x + 1² येणार आहे. ह्याला इक्वेशन 1 म्हणा. आता त्याचा एलसीएम कन्सिडर करा. एलसीएम काय असणार आहे x - 1 इंटू x + 1². आता तुम्हाला माहिती झालंय की आपण डिनॉमिनेटर बघायचा आणि त्यामध्ये कोणता फॅक्टर नाही त्यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. तर x - 1 आहे, राहिलाय कुठला x + 1² मल्टिप्लाय आणि डिवाइड. प्लस इथं दुसरा काय फॅक्टर x + 1 आहे, म्हणजेच काय अजून पाहिजे x - 1 आणि x + 1² पाहिजे. त्यानं काय करा तुम्ही x + 1 पाहिजे म्हणजे स्क्वेअर होईल. मग इथं मल्टिप्लाय कशाने करणार आहे तुम्ही x - 1 x + 1 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर इथं x + 1 आधी आहे, नंतरचा x + 1 तो काय होईल दोन्हींचा गुणाकार त्याचा स्क्वेअर होईल. प्लस c इंटू फक्त काय मल्टिप्लाय करावं लागेल x - 1 मल्टिप्लाय आणि डिवाइड. आता डिनॉमिनेटर सेम झाला, फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करा आणि डिनॉमिनेटर एकदाच लिहा a इंटू x + 1² प्लस b इंटू x². आता इथं आहे बघा x - 1 x + 1, तुम्ही आहे तसंच लिहिलं तरी चालतंय, प्लस c इंटू x - 1 आणि त्यावरून फक्त न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळाली, ते तुमचं काय असणार आहे इक्वेशन सेकंड असणार आहे. आता ABC या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. एक एक फॅक्टर आपण 0 करणार आहोत. पहिला फॅक्टर आपण बघतोय x - 1 मी कन्सिडर केलेला आहे, नॉन रिपीटेड आहे तो. त्यासाठी पुटअप करावं लागेल x = 1. सो हिअर वी पुट x = 1 इन इक्वेशन 2. आतापर्यंत तुम्ही जी एक्झाम्पल सोडवली पाहिलेली आहेत त्यानुसार लक्षात येईल त्या इक्वेशनमध्ये जिथं जिथं x - 1 हा फॅक्टर आहे तिथं पूर्ण टर्म काय होणार आहे 0. आता ही सवय तुम्हाला लागायला पाहिजे की ही टर्म काय असते 0 असते. तुम्ही डायरेक्ट लिहिली तरी चालते, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल लवकर संपवता येईल आणि लगेच लक्षात येईल, चूक होत नाही तिथं. आता फॅक्टर x - 1 जो आहे त्यांना c ला मल्टिप्लाय केलं, त्याच पद्धतीनं b ला मल्टिप्लाय केलं, त्यामुळे b आणि c ही असलेली टर्म दोन्ही काय असणार आहे 0. हिअर वी राईट 3 इंटू 1² प्लस 5 इंटू 1 प्लस a इंटू 1 + 1² प्लस काय येणार आहे 0 + 0. इथं सिम्प्लिफाय करा, तुम्हाला आन्सर मिळेल a = 8 आहे, त्याला 4 ने डिवाइड करा, a = काय मिळणार आहे 2. त्यानंतर आता तुम्हाला पुट x = दुसरा फॅक्टर आहे तो काय तुमचा x + 1 आहे. सो हिअर वी पुट x = -1. आता जिथं जिथं x + 1 आहे तिथं ती व्हॅल्यू काय असणार आहे 0. इथं मी पुटअप केलेले आहे. पहिली टर्म आहे तीही 0 येते आणि दुसरी टर्म आहे ती पण काय येणार आहे 0 येणार आहे. प्लस c इंटू -1 इंटू -1 काय येणार आहे -2 येणार आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं तुम्हाला c ची व्हॅल्यू मिळेल 1. आता लास्टला तिसरा जो कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी इथं तुम्हाला तिसरा नॉन रिपीटेड फॅक्टर नाही आहे, रिपीटेड आणि नॉन रिपीटेड फॅक्टर संपलेले आहेत. आता तिसरी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे x ची व्हॅल्यू चूज करायची आहे. ज्या पहिल्या 2 व्हॅल्यूज यूज केल्यात त्या सोडून,
पहिली यूज केले 1, दुसरी यूज केले -1, ती सोडून आपण दुसरी कुठलीही कॉन्स्टंट घेऊ शकतो. आपण लहान घेणार आहे, काय घेतलं आपण 0. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुम्हाला ABC मध्ये इक्वेशन मिळेल, त्या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन 3 म्हणा. आता ABC मध्ये इक्वेशन मिळाल्यानंतर पहिल्या त्यातल्या 2 कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, कुठली C आणि A ची व्हॅल्यू आहे 2, C ची व्हॅल्यू आहे 1. आलेले व्हॅल्यू पुटअप करा, राहिलेल्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळेल. काय आहे, A इज इक्वल टू 2, C इज इक्वल टू 1 पुटअप केलं, तुम्हाला B ची व्हॅल्यू मिळाली आणि ती B ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. आणि अशा तऱ्हेने तुम्हाला 3 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज मिळतील. आलेले व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा, ते तुमचे काय झाले, पार्शल फ्रॅक्शन झाले. 4th एक्झाम्पल आहे बघा, 2x + 3 डिवायडेड बाय x² इंटू x - 1. आता x हा जो फॅक्टर आहे तो काय डबल रिपीट झालाय. मी असं लिहिलंय a/x + b/x² प्लस c/ काय येणार आहे x - 1 येणार आहे. आता तुम्हाला LCM सुद्धा काढता यायला पाहिजे. मी म्हणजे आतापर्यंत मल्टिप्लाय आणि डिवाइड करून त्यांचा LCM काय आहे आणि आपण त्यांचे डिनॉमिनेटर सेम केलेले होते. आता जर तुम्हाला ते डायरेक्ट जर लक्षात येत असेल तर तुम्ही डायरेक्ट स्टेप लिहू शकता. मी इथं लिहिलेले आहे बघा, a इंटू x, कारण x² इंटू x - 1 व्हायचं आहे, त्यासाठी बघा काय लिहिलं आहे, a इंटू x इंटू x - 1 प्लस b इंटू x - 1 प्लस c x² डिवायडेड बाय काय येणार आहे x² इंटू x - 1. आणि त्यावरून इक्वेशन 2 तुम्हाला मिळेल, 2x + 3 इज इक्वल टू ax इंटू x - 1 प्लस b इंटू x - 1 प्लस c x². याला इक्वेशन काय म्हणा, सेकंड म्हणा. आता इक्वेशन सेकंडचा यूज करून तुम्ही ABCच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे. आता पहिला फॅक्टर जो आहे तो आपण कन्सिडर केला x आणि तो 0 केला, तर काही कोणत्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू येते ते बघूया. पुट x इज इक्वल टू 0, हिअर वी गेट, मी डायरेक्ट ज्या टर्म 0 होणार आहेत त्या डायरेक्ट मी 0 लिहिलेले आहेत. जिथे x असेल ती टर्म पूर्ण 0 असणार आहे. सो हिअर वी गेट फर्स्ट टर्म इज 0 प्लस b इंटू 0 इंटू -1 प्लस 0. आणि सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करून b ची व्हॅल्यू मिळेल b इज इक्वल टू -3. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे x - 1. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू 1 आणि इन इक्वेशन सेकंड, आणि तुम्हाला व्हॅल्यू मिळेल c ची. सिम्प्लिफाय करून 0 + 0 + c आणि c ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 5. b आणि c ची व्हॅल्यू मिळाली. आता तिसरे जो टर्म आहे किंवा तिसरा जो लिनियर फॅक्टर आहे तो आपल्याला माहिती नाही आहे, कारण ते रिपीटेडची केस आहे. अशा केसमध्ये काय करायचं आहे, तुम्ही एक्सच्या पहिल्या यूज केलेल्या व्हॅल्यू सोडून दुसऱ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. आता इथं काय आहे, व्हॅल्यू पुट आपण वापरलेले 0 आणि दुसरी 1. आपण शक्यतो लहान व्हॅल्यू पुटअप करतो. आता 0 आणि 1 गेला असेल तर आपण 2 यूज करूया. काय येईल बघा, 2 यूज केल्यानंतर आपल्याला ABC मध्ये इक्वेशन मिळालेलं आहे. आता ABC मध्ये तुम्हाला 2 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज माहित आहेत, B आणि C च्या. त्या व्हॅल्यूज पुटअप करा, तुम्हाला A ची व्हॅल्यू मिळेल. इथं व्हॅल्यू पुटअप केलेत आणि तुम्हाला A ची व्हॅल्यू मिळालेली आहे -5. आलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुटअप करा इक्वेशन 1 मध्ये, तुम्हाला पार्शल फ्रॅक्शन्स मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, x² - 2x - 7 डिवायडेड बाय x + 1 इंटू x - 1². आता परत रिपीटेड फॅक्टर a/ नॉन रिपीटेड x + 1 प्लस b/x - 1 प्लस c/x - 1². हे इक्वेशन 1. आता तुम्हाला LCM माहिती झाला, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता x + 1 डिवायडेड बाय x - 1² हा डिनॉमिनेटर, आणि वरती न्यूमरेटरला काय येणार आहे a इंटू x - 1² प्लस b इंटू x + 1 इंटू x - 1 प्लस c इंटू x + 1. आणि त्यावरून तुम्ही न्यूमरेटरची व्हॅल्यू लिहा, ते काय असणार आहे तुमचं इक्वेशन सेकंड. आता एक एक व्हॅल्यू काढायचे, त्यासाठी पहिला मी फॅक्टर घेतलेला आहे x - 1. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू 1. जिथं x - 1 आहे ती पूर्ण टर्म काय असते 0. जिथं जिथं x आहे तिथं काय लिहिणार आहे तुम्ही 1 लिहिणार आहात. आणि इथं 0 + 0 आणि शेवटी काय असणार आहे c इंटू 1 + 1. सो हिअर वी गेट 1 - 9 - 8 इज इक्वल टू 2c. सो c इज इक्वल टू -4. इथं c ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -4 मिळाली. आता पुटअप करायचे x इज इक्वल टू दुसरा फॅक्टर आहे x + 1. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू -1 ही व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुम्हाला
ची व्हॅल्यू मिळालेली आहे -4/4 म्हणजेच a इज इक्वल टू -1. आता सी आणि ए ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आता तुम्हाला बी ची व्हॅल्यू काढायची आहे, परंतु लिनियर फॅक्टर दोनच इथं दिसलेले आपल्याला x+1 आणि x-1. नेहमीप्रमाणे एक्सच्या व्हॅल्यूज आपण तिसरी जे यूज केलेलं ना ती सोडून घेणार आहे. पहिली आहे -1, दुसरी आहे 0, तिसरी आपण घेऊ शकतो 1. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू पहिला आपण x इज इक्वल टू 1 पुटअप केलं आहे, दुसरं x इज इक्वल टू -1 पुटअप केलं आहे. आता आपण पुटअप करूया x इज इक्वल टू 0 पुटअप करून तुम्हाला ABC मध्ये इक्वेशन मिळालेलं आहे, ते इक्वेशन 3rd म्हटलं आहे. आता तिथं A आणि C ची व्हॅल्यू पुटअप करा, तुम्हाला B ची व्हॅल्यू मिळेल आणि त्यावरून आपल्याला B ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2 आणि आलेल्या ABCच्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. हे असणार आहे काय तुमचे पार्शियल फ्रॅक्शन. ही आपण तुमची केस सेकंड पाहिलेले आहे, व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर पहिल्यांदा पहिली जी केस पाहिलेली होती नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, त्यामध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज ते पूर्ण एक फॅक्टर 0 करत असताना तिन्ही व्हॅल्यू आपल्याला एक्सच्या पुटअप करण्यासाठी ते तिन्ही फॅक्टर आपण बघून ते 0 एक्स पुटअप केल्यानंतर त्या कसे 0 होतात अशा एक्सच्या व्हॅल्यूज पुटअप केलेल्या होत्या. परंतु ह्या केसमध्ये काय होतंय, रिपीटेड असल्यामुळे आपल्याला तिथं 3च्या ऐवजी 2च फॅक्टर्स मिळतात आणि एक फॅक्टर रिपीटेड असतोय. मग अशा ह्याच्यामध्ये आपण एक्सच्या 2 व्हॅल्यूज पुटअप करू शकतो, 2 फॅक्टर्स असतील म्हणून. परंतु तिसरी सी ची व्हॅल्यू काढताना किंवा तिसऱ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढताना तिथं आपल्याला तो जो फॅक्टर आहे तो मिळत नाही किंवा तो नसतोय. मग अशा केसमध्ये एक्सची व्हॅल्यू काय पुटअप करायची असं वाटतं, त्यावेळेस काय करायचं तर एक्सची व्हॅल्यू जी पहिल्यांदा यूज केलेली आहे, पहिल्या 2 कॉन्स्टंटसाठी 2 व्हॅल्यूज यूज केलेल्या असतात, ती सोडून आपण तिसरी कोणतीही व्हॅल्यू पुटअप करू शकतो. शक्यतो आपण लहान व्हॅल्यू पुटअप करायची, कारण त्यामुळे आपलं जे इक्वेशन मिळते किंवा जे कॅल्क्युलेशन करणारा भाग आहे तो एकदम सोपा होतो आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोपा जातो. आणि त्या एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू सोडून आपण तिसरी व्हॅल्यू एक्सची पुटअप करायची, जी आपण स्वतः घ्यायची स्वतः घेऊन, आणि त्यावरून तुम्हाला ABC ह्या 3 कॉन्स्टंटमध्ये ती इक्वेशन मिळते. आणि पहिल्या 2 एक्सच्या व्हॅल्यू यूज करून आपल्याला 2 कॉन्स्टंट आलेले असतात, मग त्या 2 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज त्या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या आणि राहिलेल्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा डिफरन्स जो आहे तो पहिल्या आणि दुसऱ्या केसमध्ये. आणि मग आलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत ABCच्या त्या तुमच्या पहिल्या इक्वेशनमध्ये पुटअप करा, ते तुमचं काय असते पार्शियल फ्रॅक्शन्स असतात. आता मी होमवर्कसाठी तुम्हाला इथं 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याचे आन्सरही दिलेले आहेत. ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा, सोडवल्याशिवाय तुमचं प्रॅक्टिस होणार नाही. जर तुम्ही सोडवत जाल तरच तुमच्या लक्षात येईल की आपलं कुठं चुकतंय, LCM काढायला चुकतंय, कुठं बेरीज करायला चुकतंय, कुठं त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स लिहायला काय होतंय. हे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही हे एक्झाम्पल्स सॉल्व करा. हे एक्झाम्पल्स तुम्हाला सुटली, हे अतिशय सोपा चॅप्टर आहे. एकदा तुम्हाला त्या पार्शियल फ्रॅक्शनच्या स्टेप्स लक्षात आल्या की हे एक्झाम्पल्स ही जी एक्झाम्पल्स आहेत ती सोडवायला खूप सोपी जातील, काहीही अवघड वाटणार नाही. इथं आपली पार्शियल फ्रॅक्शनमधली केस सेकंड जी आहे ती संपलेली आहे. So today we stop here.